असे खूप म्हणजे आम्हाला पण सांगणार होते की क्लासमध्ये प्लीज होतं वगैरे, पण नाही सगळ्या फिलिंग जाणून गेल्या. मेन्स पण मोर दॅन फर्स्ट क्लासला फक्त प्रायव्हेट होता आणि कन्सिस्टन्सी ठेवा फक्त अनालिसिस, मॉक टेस्ट अनालिसिस अजून प्रॉपरली करायला पाहिजे होतं, जे की मी थोडं डिले करायची, म्हणजे जास्त डीप मध्ये करत नव्हते, त्यामुळे थोडं लेट झालं. मला असं वाटतं की जे मी केलं इंग्लिशला टाइम द्यायला पाहिजे, मी इंग्लिशला टाइम दिला नव्हता आणि मी इंग्लिशला टाइम दिला नव्हता, त्याच्यामुळे माझे भरपूर रिझल्ट यावेळेस सेक्शनच उडाले माझे खूप जास्त. म्हणजे मला आरआरबी पेवर आता 26 मार्क गेला असून माझं सेक्शन उडाला होता. माझं म्हणजे आता माझे मित्र पण आहेत, त्यांना पण माहिती आहे सर्वांना की माझ्यामध्ये एकच गोष्ट आहे की मी कन्सिस्टन्सी एवढी ठेवली रोज लॅबला, म्हणजे असं कधी व्हिडिओ किंवा लेक्चर करतो तेच एवढी इमानदारीने करायची की डबल नोट्स उघडायचं कामच नाही पडलं पाहिजे. म्हणजे यावेळेस जो मी अभ्यास केला ना, मला जे टॉपिक कव्हर करायचे होते किंवा मला जीकेचे जे पण सब्जेक्ट करायचे होते तेव्हा मी व्हिडिओच एवढ्या इमानदारीने पाहिला की नोट्स पहिल्यांदा फर्स्ट टाइम नोट्स वाचताना सुद्धा ना मला बोर होत होतं. म्हणजे आणखी अभ्यासासोबत फक्त अभ्यास करू नका, थोडंफार काहीतरी कोणी मुलं असतील तर थोडं स्पोर्ट जिम किंवा आणखी बऱ्याच काही वॉक करू शकता. दिवसातून 1 तास की मी 1 तास रोज वॉक करेल असं फाउंडेशन एकदम मस्त क्लिअर करा, म्हणजे पुढे कुठेच प्रॉब्लेम येत नाही. सगळे फाउंडेशन मध्ये प्रॉब्लेम आहे अवलंबून आहे, तर ते एकदा क्लिअर करा.